ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा अकोलाची शासनाने प्रतिबंधक केलेला पान मसाला गुटखा विरोधी हिवरखेड येथे कारवाई. 73,240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. माननीय श्री अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा विक्री व साठवणुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 19/3/2026 रोजी दुपारी 13:35 वाजताच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी अब्दुल मुसद्दिक अब्दुल नजीक वय 23 वर्षे, रा पेठपुरा हिवरखेड याच्या ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व गुटखा असा एकूण 73,240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे आरोपी विरुद्ध कलम 223, 274, 275, 123 BNS तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांविषयी माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी साहेब, श्री शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई PSI विष्णू कैलास बोडखे, PSI गिलबिले, हेड कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण, हेड कॉन्स्टेबल उमेश पराये, हेड कॉन्स्टेबल सुलतान खा, पोलीस कॉन्स्टेबल अन्सार अहमद, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत पातोंड, पोलीस कॉन्स्टेबल देवानंद खरात, हिवरखेड येथील HC प्रमोद चव्हाण, PS हिवरखेड स्टेशनच्या स्टाफ यांनी संयुक्तरित्या पार पाडली. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.